तर आज इथे आंबेरस आणि चपात्या, म्हणजे इथे पुरणपोळी नाही आहे भाऊ, आणि थोडीशी ही लेडीज फिंगरची भाजी आहे, म्हणजे भेंडीची भाजी आहे मराठी. बरोबर. याच्यामध्ये मोदी साहेबांचा स्पेशल चहा आहे या पात्रामध्ये. आणि हे स्वयंपाक आपण का बनवतो रामभाऊ, की आपल्या घरामध्ये कोणी आजारी नाही पडलं काय. आता मेलडी माता जेवत आहे सध्या, त्या आंबेरसाने ते खात आहे. आणि हा स्वयंपाक आपण त्यासाठी बनवतो की आपले दिगंबर भाऊ आहे, राम भाऊ आहे, किंवा आपले कार्यकर्ते कोणच आजारी पडले नाही पाहिजे, त्यासाठी हा स्वयंपाक आपण बनवतो असतो. आणि हा जेवण करायला प्रत्यक्ष देव येतात आपल्याला. आता तिकडे हॉलमध्ये सध्या अंधार आहे, लाईट लावली ना गरम होतं खूप. बरोबर. तर तुम्ही येऊन जेवण करून जावा रामभाऊ. बरोबर. म्हणजे कसं आहे, तुम्ही जनतेच्या प्रेमापोटी चुकीच्या माणसाकडे जेवले असाल बहुतेक. कारण की मी कुणाच्या केसाला पण धक्का लागून देत नाही. आता माझ्या घरात पण आहेत ना बहीण भाऊ, कुणाच्या केसाला पण धक्का लागून देत नाही. बरोबर. कारण की निसर्गातल्या सगळ्या चांगल्या वाईट देवता आपल्या ओळखीच्यात आहेत. मग आपल्या घरातल्या माणसाला कशाला आजारी पडून द्यायचं, हा आपला उद्देश असतो. बरोबर. आज निघालं होतं तुमच्या घराकडे, पण ते उन्हामुळे कसं बोरिंग होणार ना. तर मी आता बहुतेक पुढच्या हप्त्यामध्ये किंवा जरा पाऊस पडू दे मग घरी येईल. मी दररोज येईल मग घरी, व्यायाम करायला पण येईल. आणि मग ते आरोग्य क्रांती आणि पुढचे प्रकल्प हाती घेऊ आपण आता, की ते प्रकल्प अफलातून असतील रामभाऊ. बरोबर. म्हणजे विश्वविख्यात प्रकल्प आपण हाती घेऊ. ओके. ओके. मला पण आता वेळ भेटायला लागला आहे चांगला. बरोबर. खानोळं वगैरे लावली तिकडे मी, पण ते खानोळवाले काय करतात, मोजून जेवण देतात. आपल्याला मोजून जेवण आवडत नाही, आपल्याला भरपूर जेवण लागतं. ते एक आचारी बिचारी ठेवायचा विचार चालला आहे घरामध्ये, प्रॉपर आचारी ठेवायला द्यायचं, जेंट्स किंवा लेडीज, ब्राह्मण ठेवायचे. बरोबर. तर असंही आपलं घाटकोपरचं घर आहे. मी कालच पोचलो इकडे, आणि घरामध्ये कोणाला काय होऊ नये त्यासाठीच आपलं जीवन आपण पूर्ण चक्रधर स्वामींच्या अधीन असं लावलेलं आहे. बरोबर. दिगंबर भाऊ काय जास्त बोलले नाही माझ्याशी आज, थोडासा चेहरा उतरलेला होता. कदाचित त्यांना कामाचा जास्त तणाव असेल असं वाटतंय. बरोबर. आणि तुमचे पण 2-3 व्हिडिओ बघितले मी, धावपळीचेच आहेत ते सगळे. बरोबर. तर आता मी शेलार वगैरे सगळ्याच आमदार खासदारांना भेटायला येईल ना, त्यावेळेस आपण फायनल करू काय करायचं ते. आणि एकदाच चांगला निर्णय घेऊ, आध्यात्मिक, अति आधुनिक आणि अति परामानस शास्त्राचा ऐतिहासिक निर्णय आपण घेऊ आता या काळामध्ये. कारण की आपल्या देशसेवेबरोबर कसं आहे, जनतेचं हित आपल्याला जास्त महत्त्वाचं झालं आहे आता. बरोबर. आणि सूर्यमालेतील सगळ्याच ग्रहांची पूजापाठ चालू करणार आहे आपण काही दिवसांनी. तर ते आता ती पूजापाठ ते सूर्यमंदिरावर जाऊन करायची, की बाबा इथूनच ध्यान योग, समाधी योगने अजरामर देवतांना, सप्तऋषींना प्रकट करायचं, की सृष्टी संचालन करणारे आणि नियंत्रित करणारे देव प्रसन्न करायचे. हा पुढचा टप्पा आहे आपला. बस. कारण की ही अशी अफलातून गरमी आहे ना, ही 150-200 वर्षांनी येते. असं काही निळावंतीकार किंवा गोरक्षकमियागार किंवा भास्करमधले अतिविद्वान असं आपल्याला सांगत होते. ते आपले RSS वालेच आहेत, ते सांगत होते की अशी गरमी 150 वर्षांनी एकदा येते. बरोबर. आपण तर कोरोना बघून इतकं हैराण झालो की कोरोना इतका खतरनाक आजार आहे, बापरे. त्या कोरोनाला घाबरूनच आपण असं वागत आहोत आता सध्या. चला, स्वामी समर्थ, जय शिवशंकर. हे कसं आहे, गरिबाचं घर आहे रामभाऊ, पण इथे राजेशाही थाट आहे आपल्या घरामध्ये. आईवडिलांनी बालपणापासून राजेशाही थाट करून ठेवलेले आहेत आपल्या घरामध्ये. त्यामुळे हे गरिबाचं नाही, हे राजवाडा वाटतो मला. बरोबर. तर सगळ्यांना विनंती आहे, BJPवाल्यांना, की गरिबाच्या घरात पण जेवायला शिका आता इथून पुढे, म्हणजे तुम्हाला आजार कधी येणारच नाही. ओके. स्वामी समर्थ.